नमस्कार, मी ऋषिकेश सावंत. वार्ता गोव्याची मध्ये तुमचं स्वागत. आजच्या ठळक घडामोडी जाणून घेणार आहोत, पण सुरुवात करूया हेडलाईन्सने. राज्यात मुलांचं अपहरण करणाऱ्या टोळ्या सक्रिय असल्याची निव्वळ अफवा. अजूनपर्यंत तशी एकही तक्रार नाही. उत्तर आणि दक्षिण गोवा पोलीस अधीक्षकांकडून स्पष्ट. वास्को अपहरणकर्ता समजून मनोरुग्णाला बेदम मारहाण. पीएफआय संघटनेवर केंद्र सरकारची 5 वर्षांची बंदी. केंद्रापाठोपाठ गोवा सरकारनंही लागू केली बंदी. केंद्राच्या निर्णयाचं मुख्यमंत्री आणि मंत्री सुदीन ढवळीकरांकडून स्वागत. बंगळुरूत कोकणी अकादमीसाठी कर्नाटक सरकारकडून 3 कोटी मंजूर. गोव्यात कन्नड भवनासाठी 3 कोटी रुपये द्या. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंची गोवा सरकारकडे मागणी. ऊर्जा विभागाच्या विकासासाठी घेणार 2000 कोटींचं कर्ज. 1.5% व्याजदराने घेणार कर्ज. भूमिगत केबलिंग, सबस्टेशन, स्मार्ट मीटर प्रकल्प. वीज मंत्री सुदीन ढवळीकरांची माहिती. आणि मडगाव नगराध्यक्षपदाची निवडणूक होणार गुप्त मतदानानेच. एजी पांगमांची उच्च न्यायालयात माहिती. माजी नगराध्यक्ष घनश्याम शिरोडकरांची याचिका निकाली. राज्यात लहान मुलांचं अपहरण करणारी टोळी फिरत असल्याची अफवा सोशल मीडियातून पसरवली जाते. पोलिसांनी याचा तपास चौकशी केली आहे, मात्र कोणतीही टोळी राज्यात कार्यरत नसल्याचं उत्तर आणि दक्षिण गोवा पोलीस अधीक्षकांनी सांगितलंय. राज्यात विविध भागात लहान मुलांचं अपहरण करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. तसंच काही टोळ्या शहरातील विविध भागात फिरून लहान मुलांना पळवून नेत आहेत. असे मेसेज व्हॉट्सॲपद्वारे तसंच इतर प्रसार माध्यमांमध्ये प्रसारित होत असल्यानं गोवेकरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. प्रत्यक्षात लहान मुलांचं अपहरण करणाऱ्या टोळ्या नाहीत, केवळ गैरसमज, अपूर्ण माहितीतून संशय घेऊन काही मंडळी अफवा पसरवू लागल्यानं अनुचित प्रकार होत आहेत. पोलिसांकडून व्हॉट्सॲपद्वारे आणि इतर प्रसार माध्यमातून प्रसारित होणाऱ्या अफवांची दखल घेण्यात आली असून सदर व्हायरल झालेल्या बातमीची खात्री केली असता लहान मुलांना पळवून नेण्याबाबत कोणत्याही पोलीस ठाणे हद्दीत प्रकार घडलेला नाही, असा खुलासा उत्तर गोवा पोलीस अधीक्षक शोभित सक्सेना यांनी केलाय. त्यामुळे शाळा महाविद्यालय प्रशासनाने सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये. काही आक्षेपार्ह आढळून आल्यास तातडीनं पोलिसांना माहिती द्यावी, अशी सूचना पोलिसांकडून शाळा महाविद्यालयांना देण्यात आली आहे. I want to clarify to everyone that we have not received any reports of any kidnapping whatsoever of children from school. These are rumors. Please do not believe in rumors. It may cause panic. While it is always good to take precaution while ensuring safety of children, but this should not be on the basis of rumors. There has been no incident whatsoever of any sort of kidnapping or attempted kidnapping from any school. So I request people not to believe in rumors and not to create panic. जो भी लोग व्हाट्सएप पे मैसेज शेयर कर रहे हैं वो पूरी तरह वेरीफाई करके ही शेयर करें और बिना वेरीफाई करके कोई मैसेज शेयर नहीं करें. सोशल मीडिया पे और अलग अलग प्लेटफॉर्म पे मीडिया के माध्यम से ये हमारे संदर्भ में आया है कि कुछ इस तरह के वायरल मैसेजेस चल रहे हैं जिसमें चाइल्ड लिफ्टर गोवा में घूम रहे हैं. उन्होंने कुछ इस तरह के एविडेंसेस भी क्रिएट करे हैं कि जहां पर उन्होंने बच्चों को उठाया है लीगल कस्टडी से और उनको लेके गया है. ये मैसेजेस फर्स्ट वीक ऑफ सितंबर से वायरल हो रहे हैं और न केवल गोवा में, अलग अलग राज्यों में ये चल रहे हैं, जैसे कि बिहार, यूपी, महाराष्ट्र में भी इस तरह के वायरल मैसेजेस चल रहे हैं. मैं आपके चैनल के माध्यम से सभी को आश्वस्त करना चाह रहा हूँ कि ये सब र्यूमर्स हैं, इसमें कोई तथ्य नहीं है. हमारे पास गोवा में पिछले 2 साल से, इनफैक्ट इस साल और पिछले साल हमारे पास कोई भी केस छोड़िए कोई भी कंप्लेंट भी हमारे किसी भी पुलिस स्टेशन में इस तरह के इवेंट में दर्ज नहीं हुई है. अभी पिछले कुछ दिनों में इस र्यूमर की वजह से एक पैनिक का माहौल क्रिएट हो गया है सभी जनता के मन में, चाहे वो गोवा के हैं या बाहर के जो लोग यहाँ पे सेटल्ड हैं. जो हमें यूपी, बिहार और महाराष्ट्र में भी रिपोर्ट हुए हैं जिसमें पैनिक के साथ कॉल किया जाता है और उसमें ये बताया जाता है कि चाइल्ड लिफ्टर है. इस तरह की कोई कंप्लेंट नहीं है गोवा में, कोई भी इस तरह का केस नहीं है. मैं सबको आश्वस्त करना चाहता हूँ इस तरह का कोई नहीं है. हमारी पुलिस प्रॉपर उसमें विजिल मेंटेन कर रही है. हमारी PCR जो स्कूल के आने का वक्त है, जाने का वक्त है और जो हैवी मार्केट्स होती है उसमें प्रॉपर पेट्रोलिंग कर रही है. इस तरह का कोई भी इंसिडेंट गोवा में रिपोर्ट नहीं हुआ है. इसके साथ साथ मैं ये भी कहना चाहूँगा कि हमें प्रिकॉशंस, विजिल और अलर्ट होना ज़रूरी है. मेरी भी बेटी है, वो भी स्कूल जाती है, तो आई एम विजिल.
आई एम अलर्ट, पर इसका मतलब ये नहीं मैं अपना ऑफिस छोड़ के वहाँ पे स्कूल के बाहर खड़ा हो जाऊँ और उसको देखता रहूँ, या कोई भी आसपास हो तो मैं सोचूँ ये चाइल्ड लिफ्टर है। तो इस तरह के रूमर्स पे बिलीव नहीं करना चाहिए इस तरह का, क्योंकि कोई केस हमारे यहाँ पे रिपोर्ट भी नहीं हुआ है। और मेरा बस यही आग्रह है, जस्ट बी प्रिकॉशियस, अलर्ट रहें, बट डोंट बी कैरिड अवे बाय रूमर्स। लोकांनी बेश्टेच कोणी कितें व्हिडिओ व्हायरल करता म्हणून बेश्टेच पॅनीक जावं नये, कित्याक ह्या दिसाक खूब व्हिडिओ व्हायरल जाल्यात की भुरग्यांक स्कुलांतल्या आनी खंयच्या किडनॅप करता म्हणून, पूण अशी खंयचीच केस अजून रजिस्टर जावंक ना बाबा किडनॅप करता म्हणून। आनी सो लोकांनी अशी बेश्टेच पॅनीक जावं नये, पूण ऑफकोर्स लोकांनी आपल्या भुरग्याची कॅर घेवची, तांकां एकटी सोडची न्ही, कित्याक केन्ना कोण ल्हान भुरग्याक कितें करत म्हूण सांगपा येना। सो भायल्यान जी आपली भुरगीं आसात तांची पेरंट्सांनी कॅर घेवची आनी तांकां एकटी सोडची न्ही स्कुलां बी। दरम्यान शालेय मुलांच्या अपहरणाची खबर जरी वाऱ्यावरची असली तरी प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांबाबत जागृत असलं पाहिजे, असं परवरीतील संजय स्कूलचे मुख्याध्यापक तातू कुडाळकर म्हणाले। अश्यो वाऱ्यावयल्यो अश्यो गजाली आयकूंक येता की किडनॅपीचो प्रकार जाता घडटा आमच्या गोंयांत। जरी हो फेक न्यूज सुद्दां आसा, फेक न्यूज आसा, पूण तरी सुद्दां जबाबदारी जावन आसा ही पालकांची। पॅरंट जे आसा दे शूड बी विजिलन्स 24/7 द स्टुडंट्स। आतां भुरगो जो सकाळी फुडें जेन्ना स्कुलान येता तेन्ना तो टील 1 o'clock or 2 सुद्दां तो इज इन द कस्टडी ऑफ द स्कूल्स। सो इट इज अ रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द स्कूल मॅनेजमेंट ऑर द स्कूल स्टाफ टू टेक केअर ऑफ द स्टुडंट्स वेन इज इन कॅम्पस। जेन्ना भुरगो स्कुलांतल्यान भायर वता, म्हणजे तो स्कूल ट्रान्सपोर्ट आसतलो, तेन्ना ताका पेरंट्स व्हरता आसतले ना, तो आपले ओन वता घरा। सो तेन्ना सुद्दां तेन्ना पेरंट्स तेन्ना येता, सो पेरंट्साचो रोल येता। सो पेरंट्स शूड ऑलवेज हॅव अ ट्रॅक, आपलो भुरगो खंय पावला, खंय आसा, घरा कडेन पावलो काय कितें आनी खंय गेला। सो दे शूड बी ऑलवेज ऑन ट्रॅक। सो ताचेर भुरग्यांचेर वॉच हो सुद्दां दवरपाक जाय। सो पेरंट्स शूड बी व्हेरी विजिलन्स। आनी सभोवतालचे लोक जे आसा, कम्युनिटी जे आसा, जवळपास जे लोक, दे शूड बी ऑल्सो अलर्ट। दहशतवादी कारवायांमध्ये गुंतल्याचा ठपका असलेली पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया म्हणजेच PFI या संघटनेवर केंद्र सरकारनं 5 वर्षांची बंदी घातली आहे। केंद्र सरकारनं याबाबतचा अध्यादेश जारी केला आहे। केंद्रानं घेतलेल्या या निर्णयानंतर राज्य सरकारनेही संघटनेवर बंदी घातली आहे। दरम्यान राज्यातील राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्त्यांसह विविध सामाजिक संस्थांकडून या निर्णयाचं स्वागत करण्यात येत आहे। PFI ही देशविरोधी कारवायांमध्ये गुंतलेली असल्याचे ठोस पुरावे यंत्रणांना मिळाल्यानं तपास यंत्रणांनी काही दिवसात केंद्रीय तपास यंत्रणांनी PFIवर जोरदार कारवाई सुरू केली होती। NIA, ED यांच्यासह विविध राज्यातील तपास यंत्रणांनी PFIच्या कार्यालयांवर 22 सप्टेंबर आणि 27 सप्टेंबर रोजी छापे मारले। गोव्यातही बायणा येथे छापा मारण्यात आला होता। NIA आणि इतर तपास यंत्रणांनी संयुक्तपणे 22 सप्टेंबर रोजी देशात केलेल्या कारवाईच्या पहिल्या फेरीत PFIशी संबंधित 106 लोकांना अटक करण्यात आली होती। त्यानंतर या लोकांच्या चौकशीतून काही गोष्टींचा आणि त्या संबंधित व्यक्तींची नावं समोर आली होती। त्यानंतर NIA आणि इतर तपास यंत्रणांनी पुन्हा एकदा देशभरात छापे टाकले। यावेळी तपास यंत्रणांनी PFIशी संबंधित 247 लोकांना ताब्यात घेतलं। यातील काहींना अटकही करण्यात आली आहे। तपास यंत्रणांना PFI विरोधात पुरेसे पुरावे मिळाले। यानंतर तपास यंत्रणांनी गृह मंत्रालयाकडे कारवाई करण्याची मागणी केली होती। तपास यंत्रणांच्या शिफारसीवरून गृह मंत्रालयानं PFIवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे। PFI व्यतिरिक्त रिहॅब इंडिया फाउंडेशन, कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया, ऑल इंडिया इमाम काउन्सिल, नॅशनल फेडरेशन ऑफ ह्युमन राईट्स ऑर्गनायझेशन, नॅशनल वुमन फ्रंट, ज्युनियर फ्रंट, एम्पॉवर इंडिया फाउंडेशन आणि रिहॅब फाउंडेशन, केरळसारख्या सहयोगी संघटनांवरही बंदी घालण्याचा निर्णय गृह मंत्रालयानं घेतला आहे। दरम्यान केंद्रानं घेतलेल्या या निर्णयाचं गोव्यातही विविध स्तरातून स्वागत करण्यात येत आहे। बांगलादेशी जे कोण गोव्यात आहेत ते मला वाटतं बेकायदेशीर त्या गोव्यात आहेत। याच्या आधी काँग्रेस गव्हर्नमेंट होतं त्यावेळी मी हा प्रश्न विधानसभेत आणि बाहेर पण काढला होता, कारण समुद्र किनाऱ्यावरती या लोकांनी दुकानं थाटली होती आणि ही दुकानं आमच्या लोकांना बाजूला काढून घातली होती। आणि त्यावेळी आम्ही हा प्रश्न, प्रतापसिंग रावजी राणे त्यावेळी मुख्यमंत्री होते आणि हा प्रश्न आम्ही मांडला होता आणि त्यांनी पण ते सिरियसली घेतलं होतं
आणि त्यानंतर मग काय काय गोष्टी घडत गेल्या आणि त्याच्यावर दबाव जो यायला पाहिजे होता तो आला नाही आणि त्यासाठी ही गोष्टी झाल्या गोव्यात. राजकीय आश्रय कोणीच देऊ नये हा माझा स्वतःचा हे आहे आणि जो कोण राजकीय आश्रय अशा लोकांना देतो ते बरोबर नाही आहे, कारण ते आपल्या देशाचे नागरिक नाही आहे. त्यांना आपल्या देशात येणार तर त्यांना पासपोर्ट करावा लागतो, तो पण त्यांच्याकडे नाही आणि अशा लोकांना देशात ठेवून आपल्याला काय फायदा हा आपण बघणं प्राप्त आहे. आज ऑल इंडिया त्यांच्यानी काबाड केली आहे आणि आज जी बंदी घातली त्याविषयी त्यांच्यानी सगळे जे लीडर आहात भारताचे त्यांना जिवे मारा किंवा त्यांच्याविषयी कट करा. इव्हन पंतप्रधान मोदी सारख्या सुद्धा त्यातून त्यांचं नाव घेतलं गेलं की त्यांचा आम्ही या करतले म्हणून माझी मागणी आहा की जी बंदी घातल्या ती बेश्टी नावान बंदी नका, कित्याक अशो बंदी कितकेशेच घातलेले आहात त्याची कारवाई जाल्ली नासता, त्यांचे पालन केले गेले नासता. ते पालन इमिजिएट करपाक जाय. दुसरे म्हाका आमचे पब्लीक एक सांगचे आहा, गोंयकाराचे सांगपाचें आहा, जर कोणाक घर दिता, कोणाक भाड्याक फ्लॅट दिता जाल्यार तेंच्यांनी सगळे तेंच्यो ह्या पुलिशेक पळोवपाची गरज आहा. आणि त्यामुळे हांगासर गोव्यान सुद्धा आता बांगलादेशी सापडपाक लागले. हाचे कारण हांकां गेल्या 8-10 वर्सां हाडून हांगासर बसयले आणि हेच आमी सरकाराक सांगूंक सोदतले. त्यामुळे आता मुळा कडेन वचचें आणि हे बांगलादेशी जे आसा ह्याच्या संदर्भात हे सगळ्यांचो संपर्क आसा अशें आमकां 100% खात्री आसा. ह्या सगळ्यांचो संबंध सोदून तांकां सपोर्टर कोण आसा, हांकां कार्डां कोण करून दिता, हे सगळ्यांची चवकशी जावची. हांगासर जे तांचे कोण लिडर्स आसात तशेंच आनी एक आमी हांगासरल्यान सांगूंक इच्छिता की आतां जेन्ना ही न्यूज आनी हे पोस्ट सोशल मिडियाचेर आयले तेन्ना अनेक जाणांनी अनेक प्रश्न निर्माण केले आनी तांचे प्रश्न हांचेर बॅन केले जाल्यार RSS, बजरंग दल आनी हांचेर बॅन करचे अशी मागणी करता. आमकां तरी दिसता की हे PFIचे स्लीपर सेल्स आसात, तांचे सपोर्टर आसात आणि त्यामुळे हे प्रश्न निर्माण करतात. 10 वर्षापूर्वी आम्ही सरकारला जाणीव करून दिली होती की अशा प्रकारे चाललंय, हे देशद्रोही कारवाया ह्या ठिकाणी हे PFI करतायत, हे निदर्शनच आम्ही आणून दिलं. त्यातही सुद्धा सरकारनं लक्ष न घालता, पोलिसांनी लक्ष न घालता, गुप्तचर यंत्रणेने लक्ष न घालता आता 10 वर्षानंतर केंद्र सरकारला जाग आली आहे आणि धरपकड सुरू झालेली आहे PFI वर बंदी घालण्याचा प्रकार. परंतु तोपर्यंत अर्धा देश संपलेला असतो. प्रत्येक वेळी सरकारचं उशिरा सुचलेलं शहाणपण, फार उशिरा संपूर्ण यंत्रणा कोलमडल्यानंतर सरकार कुठेतरी जागं होतं. तोपर्यंत अर्धा देश संपलेला असतो. अर्ध्या देशात ते PFI वाल्याने आपलं विष पाजलेलं असतं, विष पांघरलेलं असतं. अशा प्रकारे प्रकार चालतो. The frontal aspect of the PFI is that of a social organization, but behind the scenes they are diabolic. PFI is known to have links with terror organizations like ISIS, Al-Qaeda, Hamas, and also Pakistan's ISI. It is also important to note that PFI has been receiving its funding from organizations linked to terror from Turkey, Qatar, UAE, Saudi Arabia, and Maldives. The PFI is a danger not only to the Hindus, the Christians, the Sikhs, but it's also a big danger to the Indian Muslim. पण ही अतिशय बरी गजाल, देशाची जनता ताज्या वाटावली अशें म्हाका दिसता. हांगा गोवा गव्हर्मेंटानूय मागणी केल्ली आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांणी केंद्र सरकार कडेन आनी की PFIचेर बंदी घालची म्हणून. पण आमकां ती थट्टा दिशिल्ली कित्या खातीर जाणा की रामसेना आनी प्रमोद मुतालिक ताजे प्रमुख हांचेर जी गोवा सरकारान 10 वर्सां पयलीं पासून बंदी सतत चालू दवरल्या, ताणें हांगा गोंयांत कांयच करूंक ना. ताणें उत्पात मचावंक ना, ताणें देश असुरक्षीत करपाचो प्रयत्न करूंक ना, ताणें जातीय दंगली भडकोवंक ना. हें इतलें आसतना स्वताच्या राज्य सरकारच्या अधिकारान हे गोवा गव्हर्मेंटान त्या वेळाचेर मनोहर पर्रीकारान केल्लें आनी ती बंदी चालू दवरपाचें काम हें लक्ष्मीकांत पार्सेकार आनी प्रमोद सावंत हांणी चालू दवरलें न्हय. आज तागायत ती बंदी आसा. खरें जर तांकां देशहीत जर आसत जाल्यार केवळ
मायनॉरिटीज अपीजमेंट करपा खातीर म्हणून ताणें जी बंदी हाडलेली आसा ताका सुरक्षेची कांय कारणां ना हांगा गोंयांत, ती बंदी ताबडतोब उठोवची ही ह्याच प्रसंगी मागणी करणे योग्य ठरतलें अशें म्हाका दिसता. हिजाब आंदोलन जें देशभर जालें तें गोंयानूय पेटोवपाचो हें जो आशिल्लो ताज्या खातीर वेगळी संघटना तांणी स्थापन केली. म्हाका याद दिवचें अशें दिसता, सिमी नांवाची ज्या संघटनेचेर देशान बंदी हाडिल्ली 21 वर्सां पयलीं, तेच कार्यकर्ते परत हें नवें नांव घेवन तयार जाल्यात आनी आतां नवें नांव घेवन कित्याक तयार जावचें ना. त्यामुळे तांच्या विरुद्ध आता सिरियस स्टँड गोवा गव्हर्नमेंटान घेवचो अशी माझी मागणी आसा. दरम्यान केंद्र सरकारकडून PFI संस्थेवर बंदी घातल्याच्या निर्णयावर राज्यात कोणत्याही हालचाली करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचं दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक अभिषेक धनिया यांनी सांगितलंय. Basically, we have received this notification through WhatsApp and social media. So we are just working out the modalities. अब क्योंकि ये गवर्नमेंट ऑफ इंडिया का नोटिफिकेशन आ गया है कि ये जो PFI है दैट हैज़ बीन डिक्लेयर्ड एज अनलॉफुल एसोसिएशन. तो अनलॉफुल एसोसिएशन डिक्लेयर करने का मतलब ये है कि दिस ऑर्गेनाइजेशन डज नॉट एग्जिस्ट एनी मोर. तो इनके मेंबर्स या कोई भी है अगर वो किसी भी तरह की एक्टिविटी में अब इन्वॉल्व होते हैं, किसी भी तरह मतलब इवन अगर वो फ्लैग लेके कुछ भी एनीथिंग इफ दे आर इन्वॉल्व वी विल टेक एक्शन एज पर लॉ. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी गोवा सरकारकडे 1.5 एकर जमिनीची मागणी केली आहे. गोव्यात कन्नड भवन उभारण्यासाठी त्यांनी ही मागणी केली आहे. ही मागणी करताना त्यांनी कोणता दावा केलाय ते पाहूयात. गोव्यात कन्नडिगा विरुद्ध मूळ गोवेकर असा वाद गेल्या काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात रंगला होता. त्यानंतर कन्नडिगा महासंघानं पंचायत निवडणूक लढवण्याबाबत सुद्धा घोषणा केली होती आणि तसं पॅनल सुद्धा त्यांनी जाहीर केलं होतं. पण त्यांच्या ह्या कृतीवर संपूर्ण गोव्यात त्यांना तीव्र संताप जो आहे तो त्यांच्यावर व्यक्त करण्यात आला होता. अनेक टीका त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात राजकीय पक्षांकडून सामाजिक संस्थांकडून करण्यात आली होती आणि त्यानंतर कन्नडिगा महासंघानं पंचायत निवडणूक न लढवण्याबाबत निर्णय घेतला होता. कन्नडिगा महासंघाची आणि गोव्यातील जे कन्नडिगा इथं राहतात त्यांची एक आधीपासून सरकारकडे मागणी आहे, ती म्हणजे गोव्यात कन्नड भवन करण्यासाठी सरकारनं त्यांना जमीन द्यावी अशी त्यांची आग्रही मागणी आहे. आता ह्या मागणीवर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी एक विधान केलेलं आहे. ते म्हणजे बोम्मई असं म्हणालेत की आम्ही मंगळूर येथे कोकणी अकादमीसाठी 3 कोटींची तरतूद जी आहे ती केलेली आहे. त्यामुळे आता गोवा सरकारनं गोव्यात कन्नड भवन बांधण्यासाठी 1.5 एकर जमीन उपलब्ध करून द्यावी अशी मागणी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आता केलेली आहे. त्यामुळे आधी कन्नड महासंघ गोव्यातील त्यांची देखील अशी मागणी होती आणि आता खुद्द मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जमीन सरकारनं द्यावी अशी मागणी गोवा सरकारकडे केलेली आहे. त्यामुळे आता गोवा सरकार यावर काय निर्णय घेतं किंवा ह्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जे आवाहन केलेलं आहे त्याला सरकारकडून काय उत्तर जातं हे पाहावं लागेल. तर दुसऱ्या बाजूला कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेली मागणी ह्याचं स्वागत गोव्यात होतं आहे की पुन्हा एकदा त्यांच्या या मागणीवर वेगवेगळ्या संस्था असतील किंवा RG सारखा जो पक्ष आहे जो यावर सतत आवाज उठवत होता आणि या मागणीला विरोध करत होता तो हा विरोध पुढे आता कायम ठेवतील हे पाहावं लागेल. चीफ रिपोर्टर विश्वनाथ नेनेसोबत व्हिडिओ जर्नलिस्ट रुपेश राऊत, पणजी. NER आणि ऊर्जा विभागाच्या विकासासाठी JICA म्हणजेच जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सीकडून 2,000 कोटी रुपयांचं कर्ज घेणार असल्याची माहिती वीज मंत्री सुदीन ढवळीकरांनी दिली आहे. या कर्जाची परतफेड 25 वर्षांनंतर करावी लागेल. तसंच या रकमेतून भूमिगत केबलिंग, सबस्टेशन आणि स्मार्ट मीटर सारखे मोठे प्रकल्प घेतले जातील असंही ढवळीकर म्हणाले. संबंध गोंयांत इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटात परिवर्तन जावपा खातीर पावर डिपार्टमेंट आसूं, एनर्जी डिपार्टमेंट आसूं, ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट आसूं किंवा इतर डिपार्टमेंट हांचे खातीर आज आनी काल गोंयांत JICA म्हणजे जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी हांकां आमी आपयली आणि तांकां विविध विशय कशे आसा हे आमी प्रॅक्टिकल तांकां दाखयले. हाजे पयलीं 2002 आनी मनोहर पर्रीकारान 1200 कोटी JICA मार्फत वॉटर सप्लायाक आनी सिवरेजी हाडिल्ले आणि आज ते कंप्लिशन जाल्ले आसा आणि त्या खातीरूच
एट द लोवेस्ट रेट आमकां लोन कशें मेळटलें आनी रिपेमेंट आमचो कसो आसतलो हें डिस्कस करपा खातीर आनी प्रोजेक्ट कितें कितें आमी घेवंक शकता ह्या खातीर आज सबंद जापान इंटरनॅशनल कॉपरेशन एजन्सीचे पदाधिकारी आनी तांचे बरोबर एक कन्सल्टंट गव्हर्मेंट ऑफ इंडियाचो CWC ह्या कंपनीचो तांचे बरोबर आशिल्लो आमचे बरोबर स्वता हांवें तांचे कडेन डिस्कस केलां त्यानंतर आमचे जे इंजिनियर्स आसा डायरेक्टर्स आसा तांणी डिस्कस केलां आनी वी केम टू द कन्क्लुजन दॅट जपान इंटरनॅशनल एजन्सीचे लोन फॉर्मेलिटीज जर आमी पूर्ण केल्यो आसत DPR जर योग्य हाणें दिलो आसत जाल्यार आमकां बरें इन्फ्रास्ट्रक्चर डेवलपमेंटान कमीत कमी इंट्रस्टान पयशे मेळटा and that is the reason I have decided, especially in my department, to get approval in both the department, NRE as well as power department, minimum 2000 crore. आता हो जो रिपेमेंट आसा तो साधारण 25 वर्सां पर्यंत आसा. इट स्टार्ट्स फ्रॉम 12 years रिपेमेंट आनी पयलीं 10 वर्सां जी आसता ती मोरेटोरियम आसता. हाजो रेट ऑफ इंट्रस्ट आसा तो 1.5. तुमकां हांव एकूच एग्जाम्पल दिता की जे लोन आमी 2005 8.5% करता 6.5 रुपया 8.5 रुपया पर एन हो रेट तेन्ना आशिल्लो आनी आतां तो रेट 6.5 पर एन आसा. हेचोच अर्थ जवळ जवळ 30% आमकां फायदो जाला. हरशी रुपी व्हॅल्यू देंवता डॉलर कंपेर करता पूण एन हेतून जर कंपेरिजन केलें जाल्यार रुपी व्हॅल्यू वाडलेले सारको जाला आनी 30% जवळ जवळ आमकां हें जालां. आनी त्या खातीरूच जे मेजर प्रोजेक्ट आमचे जे आसा जे अंडरग्रावंड केबलींग आसूं प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सींत त्यानंतर सबस्टेशन आसूं त्यानंतर मिटरींग आसूं हे सगळे प्रोजेक्ट जे लिस्ट आवट केल्ले आमी ते प्रोजेक्ट घेवन आमी DPR तयार करतले आनी जो कन्सल्टंट आमी नोटिफाय करपाक सोदता गव्हर्मेंट ऑफ इंडियाच्या माध्यमांतल्यान तो आमी एप्रूव करपा खातीर कॅबिनेटाक मूव करतले. पत्रादेवी ते मोपा विमानतळापर्यंतच्या रस्त्याला कर्नल बेनीपाल सिंग यांचं नाव देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांनी केली आहे. गोवा मुक्तीसाठी 15 ऑगस्ट 1955 रोजी पत्रादेवी येथे झालेल्या लढ्यात सहभागी झालेल्या हरियाणा येथील सरदार कर्नल सिंग यांच्या पत्नी चरणजीत कौल यांची मुख्यमंत्र्यांनी बुधवारी भेट घेऊन त्यांचा सन्मान केला आहे. उनके फैमिली ने हमें रिक्वेस्ट किया है कि पत्रादेवी से जाते हुए जो रोड हमारे नए इंटरनेशनल एयरपोर्ट मोपा को ज्वाइन हो जाएगा, उनकी रिक्वेस्ट थी कि उस रास्ते का भी नाम यानी कर्नल बेनीपाल सिंह के नाम से रखा दिया जाएगा. तो सरकार की तरफ से हमने मान्य कर दिया है कि जो रोड रास्ता वहाँ से जो इंटरनेशनल एयरपोर्ट को मिलने वाला है उस रोड को कर्नल बेनीपाल सिंह का नाम दिया जाएगा. शहीद कर्नल बेनीपाल सिंह की जो माता चरणजीत कौर उनके भाई उस कार्यक्रम में पार्टिसिपेट हुए थे. तो उनके भाई को मैंने कहा था कि इस दौरान क्योंकि सभी शहीदों को देखा तो डायरेक्ट रिलेशन में तो माता चरणजीत कौर जो है उनको मिलने के लिए उनका आशीर्वाद लेने के लिए मैं गोवा से यहाँ जरूर आऊँगा. तो उनको मिलने के लिए उनका आशीर्वाद लेने के लिए मैं यहाँ पे आया था. एक्चुअली 15 अगस्त 1955 को यानी जब गोवा विमोचन समिति ने पूरे जो देश भर में से फ्रीडम फाइटर्स थे उनको आह्वान किया, सभी पार्टी के फ्रीडम फाइटर्स को आह्वान किया कि चलो गोवा को आज़ादी देते, गोवा को मुक्ति देते. और 15 अगस्त 1955 को डेट डिसाइड हो गई और पूरे सभी पार्टी के सभी फ्रीडम फाइटर्स यानी गोवा के सभी बॉर्डर्स के ऊपर इकट्ठा हो गए 14 अगस्त को. यानी एक तरफ कर्नाटक बॉर्डर, दूसरी तरफ महाराष्ट्र बॉर्डर यानी पत्रादेवी पे, दूसरी तरफ कैसल लॉक, पॉलनेम. यहाँ पे देश भर में से जितने सारे फ्रीडम फाइटर्स आए थे सभी स्वतंत्र सैनिक इकट्ठे हुए. लेकिन मुझे लगता है कि तब की सरकार ने उनके ऊपर ध्यान नहीं दिया, इसलिए
उनको शहीद होना पड़ा। तब की सरकार ने उनको थोड़ा सा भी ध्यान दिया होता तो आज़ादी तो 15 अगस्त 1955 में भी मिल सकती थी। तब पुर्तगाल से कुछ बातचीत करते, अदरवाइज फाइट करते तो भी गोवा को आज़ादी दे सकते थे। कर्नल बेनीपाल सिंह, हिरवे गुरुजी, शेषनाथ, इतने सारे जो हिस्ट्री में रिकॉर्डेड है, तो 30 से ज़्यादा जो देश भर में से आए उस शहीद को शहीद होना पड़ा। तब 15 अगस्त के सुबह को जब महाराष्ट्र की बॉर्डर बांदा के विलेज से जब सभी फ्रीडम फाइटर्स निकले, तब सरोजिनी देवी राय जो मध्य प्रदेश से थी और कॉमरेड चितले, इनके पूना बेस्ड जो जितने सारे फ्रीडम फाइटर्स थे, उन्होंने गोवा विमोचन सहायक समिति को पूरा आश्वासन दिया कि हम सभी फ्रीडम फाइटर्स गोवा मुक्ति में शामिल हो गए। और वो सभी एक तरफ कर्नाटक बॉर्डर पत्रादेवी से, दूसरी तरफ पॉलेम से सभी सत्याग्रह करके गोवा में घुसने वाले थे। पत्रादेवी की सीमा पे सैन्य दल अंदर आने लगे, तब उन्होंने कि डायरेक्टली गोली चलाना स्टार्ट कर दिया और तभी पे पहली गोली जो सरोजिनी देवी राय उनको लगी। तब कर्नल बेनीपाल जो लास्ट में खड़े थे, एकदम लास्ट में खड़े थे, वो सामने आए और उन्होंने हाथ में तिरंगा लिया और पुर्तगीजों को कहा कि मर्द होके औरतों पे गोली चला रहे हो, हिम्मत है तो मुझ पे गोली चलाओ। आज भी गोवा में कर्नल बेनीपाल सिंह की ये स्टोरी सभी जनरेशन टू जनरेशन सभी को बताती जाती है। उनके नाम पे प्राइमरी स्कूल में, जहाँ के पत्रादेवी के नज़दीक वाला प्राइमरी स्कूल में उनका स्टॅच्यू लगा हुआ है। IIT बाबत काही जणांकडून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे। स्थानिक लोकांचा IITला विरोध नाही, त्यामुळे IIT प्रकल्प सांगेतच होणार असल्याचं वक्तव्य मंत्री तथा सांगेचे आमदार सुभाष फळदेसाईंनी केलंय। तुमकां सगळ्यांक खबर आसा गोंयभर सगळे प्रोजेक्टांक अपोज जाता, तातूंत भितर IITक प्रपोज हो तुमी सामको मायनर धरतात आनी आतां तांचे डाउट्स आसता ते क्लियर करपा खातीर आमी गांवांनी मिटिंगूय घेतात। एंड आय थिंक इट इज ऑलमोस्ट ओवर। येस्टरडे फायनल थंय सगळी टीम वचून सगळें केल्लें आसा एंड खुबशे जाणांक डाउट आशिल्लो ते काल त्या टिमी बरोबर बसून ताणें प्रॉब्लम तांचे सॉल्व जाल्ले आसात की कोणाक थोड्यांक हें आशिल्लें की ही चर्च येता किंवा हे कॉपेल येता किंवा ही सिमतोर येता, हे स्ट्रक्चर्स येता। सो ऑल दॅट बीन सॉर्टेड आउट। येस्टरडे दे वेंट द टीम ऑफ IIT कोण जे हें आशिल्लें डिमार्केशन आशिल्लें ताणें वचून सगळें सॉर्ट आउट केल्लें आसा। आय डोंट थिंक एनी अपोज हो अपोज जो आसा तो असो अपोज येतलोच आनी जाय जाल्यार आमी सरकारच न्ही, सांग्यावेले लोक सगळे IIT खातीर फॉर आसा तांचे हें जातलें। कळ्ळें न्ही? कन्फ्युजन विल नेवर. All those who create confusion, they are not confused, they are trying to confuse others and they are trying to show the all over picture गोंयान भितर की मोठे कितें तरी कोणाच्या पोटार पांय दिवन करता म्हणून. They are all those people who create confusion are not confused. They are very clear. They know where IIT is going to come, which is the area and how many farmers are getting affected. Everything they know. गोंयचो सगळ्या प्रोजेक्टाक अपोज जाता तसोच ह्या प्रोजेक्टाक अपोज करपाचो प्रयत्न आसा, पूण सांग्यार तें जावचें ना, कारण जो विरोध आसा म्हाका दिसना की तो चड काळ तग धरून रावपाक शकना, कारण आमी सत्यान वतात, आमी लोकां मुखार ट्रूथ करता हें करतात। इफ रिक्वायर्ड I will take all the media along with me and I will show the boundaries of IIT. आनीक ताजे वेल्यान तुमकां कळटलें की IIT खातीर कोणाचें शेत खंय वता तें। लोकांचो विरोध आसा, जे बाकीच्या प्रोजेक्टाक खंयचेय प्रोजेक्ट घेतलो जर जायत लोकांचो विरोध हो आसतलो। लोकांचो न्ही हो जे हें आसात म्हणजे कॉमन हाजेर आसा, कॉमन केडर आसा जो प्रत्येक गोश्टीक विरोध करीत आसता। विरोध हातून लोकल्सांचो विरोध नासतलो, कळ्ळें न्ही? सरकार समजावपाचो प्रयत्न सगळे केल्ले आसा। समजावपा खातीरच खुबश्यो मिटिंगी अटेंड केल्यो, सगळ्यांनी अटेंड केल्ले आसात। जो पळय न्हिदलेलो आसा न्ही ताका उठावपाक जाता, जो न्हिदेचें सोंग घेता ताका उठावपाक जायना। जातली 100% जातली।
वार्ता गोव्याची मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. उद्या पुन्हा भेटू नव्या घडामोडींसह. तोपर्यंत बघत रहा गोवन वार्ता लाईव्ह. नातं गोव्याचं, देणं मराठीचं.